मलंगड यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगडाचे दर्शन घेऊन आरती केली। मलंग मुक्ती आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते। तसेच दर्शनाला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दीही पाहायला मिळाली। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मलंगडाच्या पायथ्याशी शिवसैनिकांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली। शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवडेकर यांच्या दिवंगत पत्नी निर्मला देवडेकर यांच्या स्मरणार्थ भाविकांना जेवण वाटप करण्यात आलं। या प्रसंगी नगरसेविका रेश्मा निचळ, विधानसभा संघटक पल्लवी बांदिवडेकर, सुभाष साळुंके, नगरसेविका वृषाली जोशी, जोगेंद्र यादव, राहुल कासारे, विनोद पांडे, हर्षल साळवी, कैलाश पावशे तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते। मलंगडाची ही जी यात्रा आहे, यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि ही हिंदूंचा हा उत्सव आहे मोठा। माघ पौर्णिमा म्हणजे हिंदूंचा उत्सव आणि हा लढा आनंद दिघे साहेबांनी सुरू केला, तो आत्तापर्यंत सुरू आहे। जोपर्यंत मुक्ती मिळत नाही या मलंगडाला, तोपर्यंत सर्व हिंदू आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणे हा उत्सव साजराच करणार, यापुढेही साजरा करणार। आणि इथे येणारा जो भाविक असतो, तर भाविकांची सेवा करणं शिवसेनेचं काम आहे, शिवसैनिकाचं काम आहे। म्हणून आम्ही सगळ्यांना मोफत जेवण इथे ठेवलेलं आहे। माझी मिसेस निर्मला रमाकांत देवडेकर ही स्वर्गवासी झालेली आहे, तर तिच्या स्मरणार्थ आपण हे सगळं जेवण ठेवलेलं आहे। मी भाविकांना पण विनंती करतो की आपण या आणि या प्रसादाचा लाभ घ्या। आता नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब येऊन गेले, दर्शन घेतलं त्यांनी आणि आरती पण केली। मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळे हिंदू, सर्व शिवसैनिक आणि दिवसभर अशी ही गर्दी राहणार आहे। तर मी मलंग बाबांनाच हीच विनंती करेन की लवकरात लवकर म्हणजे मुक्ती मिळू दे या मलंगडाला।